चाललंय तरी काय? सतत रिजेक्शन, सतत रिजेक्शन, सतत रिजेक्शन्स. कशी वाटली माझी ॲक्टिंग? पण खरं तर ही खरंच सध्या काही मुलांची अवस्था आहे, की सतत त्यांना रिजेक्शन्स मिळतायत. काही मुलांचं असं आहे, की "अरे, मी तर इतका चांगला आहे, तरी सुद्धा का रिजेक्शन्स मिळतायत? सगळं व्यवस्थित आहे, फिर कहाँ प्रॉब्लेम आ रही है?" सो सतत तुम्हाला का रिजेक्शन्स मिळतायत? मुली सोडून का जातायत? किंवा सुरुवातीला मुली छान बोलतात, मग काही दिवसानंतर बोलणं बंद करतात, इग्नोर करतात, काहीच बोलत नाहीत, म्हणजे सोडूनच गेल्या मध्ये जमायत किंवा नंतर नाही असं म्हणतात, की नाही हे कंटिन्यू होऊ शकत. सो असं का घडतंय सारखं-सारखंच? जास्त टेन्शन नका घेऊ. आजचा व्हिडिओ याच सगळ्या गोष्टींसाठी आहे. आजच्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे, की सतत तुम्हाला का रिजेक्शन्स मिळतात? अशी कोणती 3 कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला सतत रिजेक्शन्स मिळतात. फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही तर बघाच, तुमच्या सिंगल मित्रांनाही पाठवा. खरं तर हेच कारण असणार आहे, ज्याच्यामुळे ते सतत रिजेक्ट होत असतील. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. सुरू करूयात. हॅलो, हाय, कसे आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे, तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा चॅनलला अजून केलं नसेल तर आणि प्लीज शेवटपर्यंत बघा हं. 3ही पॉइंट्स फार महत्त्वाचे आहेत. सो नंबर 1 पॉइंट जो आहे तो आहे की ओव्हर करणं. कधी-कधी तुम्ही खरंच चांगले आहात, नो डाउट. पण ना जेव्हा तुमचं चांगलेपणा सुद्धा ओव्हर व्हायला लागतो ना, तेव्हा इरिटेट होतं किंवा बोर व्हायला लागतं आणि त्यामुळे नको वाटतो असा माणूस. म्हणजे जो खूप एकतर त्या मुलीचं कौतुक करतोय, अति करतोय, स्वतःचं किंवा अति कौतुक करत असेल, आपल्या फ्युचरबद्दल अति बोलत असेल, अति कौतुक करून बरं का, हेच करायचं, तेच करायचं, असं जर अति होत असेल सगळ्याच गोष्टींमध्ये, तर ते इरिटेट व्हायला लागतं, त्रासदायक व्हायला लागतं. "अरे काय चाललंय तुझं? इतकं गोड-गोड इतकं चांगलं नाही झेपत कोणालाच." सो प्लीज अति करायला जाऊ नका. लिमिटमध्ये राहा. हां, बऱ्याचदा तुम्हाला हा प्रश्न पडत असेल, की रिलेशन सुरू झाल्यानंतर म्हणजे सपोज ती हो म्हणाली आणि आता काही दिवसांनंतर ती इग्नोर करतीये किंवा काही दिवसांनंतर नाही म्हणाली, तर त्याचं एक मोठं कारण आहे तुमचा अति करण्याचा पणा. मग चांगल्या पद्धतीने वागाल किंवा वाईट पद्धतीने वागाल. कोणतीही गोष्ट अति झाली की त्रास होतो. आता काही जणांना प्रश्न पडेल, की हे तर चांगलंच आहे ना, की अति प्रेम करतोय, अति काळजी घेतोय, अति भाव देतोय. अति या शब्दामध्येच प्रॉब्लेम आहे. जसं की तुम्हाला अगदीच सोप्या भाषेत समजवायचं झालं, तर तुमचा XYZ कोणताही आवडता पदार्थ घ्या. तिखट घ्या किंवा गोड घ्या. खूप छान बनवलाय. या जगातल्या बेस्ट शेफने बनवलाय आणि तुम्ही खाताय. एका पॉइंट नंतर लिमिट भरणार आहे की नाही? त्याच्यानंतर कितीही आवडत असला तो पदार्थ, तुम्ही नाही खाऊ शकणार कारण तुम्हाला त्रास होणार आहे. उलटी वगैरे होईल, त्रास होईल. तसंच असतं, की सगळं छान आहे, पण अरे मी इतकं नाही झेपू शकत, आता मला त्रास होतोय. सो प्लीज लिमिटमध्ये राहा. म्हणजे कधी-कधी ना काही मुलं इतकं काहीसं करतात इम्प्रेस करण्यासाठी, की मारू का ह्याला? असं व्हायला लागतं, की अति होतंय. अरे नको. आणि मुलींना इतकं कळतं, की तुम्ही इम्प्रेस करण्यासाठी अति करताय. सो ते नकली बिहेवियर वाटतं आणि त्यामुळे तुमच्यातला इंटरेस्ट कमी होतो. की नाही भाई जीने दे मुझे. मला जरासं आता नॉर्मल हवंय काहीतरी. हां, ॲटिट्यूड दाखवला एक वेळ मुलींना थोडाफार आवडतो. पण हे अति प्रेम, अति काळजी कसं तरी व्हायला लागतं. असं पिंजऱ्यात बंद केल्यासारखं व्हायला लागतं. सो प्लीज अति करू नका. तिच्या बाबतीत सुद्धा आणि स्वतःच्या बाबतीत सुद्धा, की मी किती भारी आहे. मी. असं फारसं करायचं नाहीये. गोष्टी लिमिटमध्ये राहू द्यात. मुलींना आवडतं तुम्ही छान तिच्यासाठी काहीतरी केले तर इम्प्रेसिव्ह वगैरे. छान इम्प्रेस करण्याचे तुमचे प्रयत्नही तिला आवडतात. फक्त ते जरा अतिकडे गेले ना, की मग त्रास होतो. आता बघा, ही गोष्ट इथे ही नॉर्मल आहे. इथं अति आहे आणि ही अति कमी आहे. अति कमी पण नाही आवडत मुलींना, अति जास्त पण नाही आवडत. जरा नॉर्मल राहा. कधी-कधी अति कराल. अति कधी करायचं असतं? खूप मनापासून जेव्हा तुम्ही प्रॉपर रिलेशनशिपमध्ये येता, जुनं झालेलं असतं. कारण तेव्हा जास्त असं तेच आणि तेव्हा तुम्ही जर का थोडं अति केलत तरी ठीक आहे. पण अति कधीच करू नका हां. मी जस्ट तुम्हाला सांगितलं. अतिप्रेम जरी असेल, तरी ते अति असं विचित्र पद्धतीने नका दाखवू. तुमच्या वागण्या-बोलण्यातून ते कळतं. सो असं खूप शो ऑफ करायची गरज नाहीये. मी बोलतीये सुरुवातीच्या फेजमधलं. सो सुरुवातीच्या फेजमध्ये प्लीज अति करायला जाऊ नका. मुलींना समजतं, की भाई ये इम्प्रेस करने के लिए इतना कुछ कर रहा है. सुरुवातीचं हे असं असतं. त्याच्यानंतर सुद्धा तुमचं वागणं जर का अति टाटा असंच होणार आहे. नंबर 2 इज की तुम्ही ना
इतके प्रेमात असतं त्या मुलीच्या किंवा तुम्हाला तिला हवीच असतं स्वतःचं बनवणं. ती कायमच माझी राहिली पाहिजे असं तुमच्या डोक्यात असतं आणि त्यामुळे तिच्या सगळ्या हो मध्ये तुम्ही हो मिक्स करता. ती म्हणाली हो, हे म्हणाली हो. तुमचं असं स्वतःचं स्टँड कुठेच नसतं. ओके. सो मुलींना अशी मुलं आवडत नाहीत जी स्वतःसाठी काही बोलतच नाहीत. ऑफकोर्स सगळ्या मुलींना आवडतं सुद्धा तिची साईड घेतलेली. पण कधी आर्ग्युमेंट नंतर किंवा आधी तू तुझं मत मांड, मग मी तुला कन्व्हिन्स करेल, की तू असं कर. मग केलं तर ठीक आहे. पण काही मुलं इम्प्रेस करण्याच्या नादात किंवा तिला खुश करण्याच्या नादात स्वतःचं असं मत काहीच बोलत नाहीत. ती म्हणेल ती पूर्व दिशा असं करायला लागतात. जेव्हा तुम्ही तिचं असं अति ऐकायला लागता आणि तुमचा स्टँड न घेता तेही मुलींना आवडत नाही. इतका चांगलेपणा नको आहे. भावा तू स्वतःसाठीच काही करत नाहीयेस, नंतर काय? म्हणजे तुमचं हे जे आर्टिफिशियल वागणं आहे ते मुलींना आवडत नाही. आता काही मुलं म्हणतील, की हे तर चांगलं आहे, की सगळं तिचं ऐकतो. नाही, बिकॉज हे तुम्ही सगळं सुरुवातीच्या फेजमध्ये करता आणि त्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा कंटाळा येतो आणि नंतर तुम्ही त्या गोष्टी करत नाही. म्हणजे आधी खूप प्रेम, प्रेम, प्रेम आणि नंतर मग ते सडनली कुठे गायब होतं. म्हणजे मुलांचा स्ट्रगल हा बऱ्यापैकी मुली इम्प्रेस होईपर्यंत असतो. जेव्हा ती होते आपली, त्याच्यानंतर तिला ग्रँटेड धरलं जातं आणि हे आता मुलींना छान नीट कळून चुकलंय. बाबा तू अशी सवय नको लावूस मला, मला नाही झेपणार आहे हां. मला जरा राहू दे स्ट्राँग इंडिपेंडंट आणि तू सुद्धा जरा स्ट्राँग राहा. मुलींना एक किंवा मस्क्युलर मॅन हवा असतो. त्याच्यामधली ही एक खूप मोठी गोष्ट आहे, की तो त्याच्यासाठी सुद्धा बोलतोय. तो प्रत्येक गोष्टीमध्ये हो मध्ये हो मिक्स नाही करत आहे. जिथे गरज आहे तिथे नक्कीच करणार. फॉर एक्झाम्पल की आपण या संडेला मूव्हीला जाऊयात का? आणि ही चांगलीच गोष्ट आहे. सो तो हो म्हणेल. पण तुमचे काही प्लॅन्स असतील आणि ती म्हणतीये त्याच्यामुळे जर का तुम्ही म्हणालात, "ठीक आहे, माझ्या मीटिंग्स काय गेल्या उडत, मी येतो तुझ्यासाठी." ऐसा नहीं चलेगा. तुम्ही ते जरासं डिस्कस करणं गरजेचं आहे. जो मुलगा प्रॅक्टिकल विचार करतो, थॉटफुली विचार करतो, तो मुलगा मुलींना आवडतो. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी जाणवतात. तुम्ही कशा पद्धतीने स्टँड घेताय. चांगल्याला चांगलं, वाईटला वाईट. वाईट म्हणायचं असेल तरी सुद्धा, की उसको बुरा भी ना लगे आणि ते गोष्ट पण क्लिअरली सांगितली गेली पाहिजे. हे असं आहे. ओके. आणि तुम्ही फक्त चांगले वागताय तिच्यासोबत. इतर लोकांसोबत फारसं काही नाहीये. जाऊ दे त्यांचं काय मला हिला टार्गेट करायचंय, हिला जिंकायचंय. असं पण नाही आवडत मुलींना, की भाई तू पूरी दुनिया से अच्छा ही बिहेव कर. मेरे साथ भी अच्छा ही कर. फक्त ना खूप माझ्या मागे-मागे करू नकोस. म्हणजे अति मागे-मागे झालं ना मग असं इरिटेट व्हायला होतं आणि बरीच मुलं असं करतात. ज्याच्यामध्ये आहे सोशल मीडियाचा एक मोठा हात. "ए, तू ऑनलाईन आहेस." मग चालले धाड-धाड, धाड-धाड मेसेजेस करायला. एखादा फोटो टाकला धाड-धाड, 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 धाड-धाड मेसेजेस सुरूच यांचे. भाई जरा लिमिटमध्ये राहा. आत्ताशिक कुठेतरी आपण बोलायला लागलोय किंवा नुकतंच रिलेशन सुरू झालंय आणि तू असं अति करतोयस, मला त्रास होतोय. थोडंफार कर कौतुक. जेव्हा असं ना निबंधासारखं यायला लागतं ना, इरिटेट व्हायला लागतं. नॉर्मल राहा. प्लीज मुलांनो नॉर्मल राहा. बरीच मुलं वेड्यासारखी करतात आयुष्यात मुलगी आल्यानंतर. आणि एखादी मुलगी छान बोलत असेल, लगेच त्याचा अर्थ प्रेम करतीये ती तुमच्यावर असं होत नाही. तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात आणि त्यामुळे ती छान वागतीये. पण जेव्हा तुम्ही असं अति करायला लागाल, पत्ता कट. विषय संपेल तुमचा तिथे. सो प्लीज जरा ना सेल्फ कंट्रोल ठेवा. अति करायला जाऊ नका. दुसऱ्या पॉइंटमध्ये हेच आहे, की सगळ्या तिच्या होकारामध्ये हो मिक्स करायचं नाही. स्वतःसाठी स्टँड घ्यायचा आणि तो जो मुद्दा आहे तो नीट मांडायचा. म्हणजे सगळ्याच गोष्टींना तुम्ही तिला नाही, नाही म्हणत चाललात, ही पण वाईट गोष्ट आहे. अति नाही म्हणताय तुम्ही. कधीतरी ठीक आहे आणि त्याचं व्हॅलिड रिझन नीट स्पष्टीकरणासोबत देणं महत्वाचं आहे. नंबर 3 तर फार महत्वाचं आहे, की कॉन्फिडन्सच नसतो तुमच्यामध्ये. कोणत्याच गोष्टीमध्ये कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे अ, तुम्ही जगासमोर काय बोलताय वगैरे, वगैरे त्या गोष्टीपेक्षाही तुम्ही तिच्याशी कसं वागताय, बोलताय, कोणत्या वेने बोलताय ते फार महत्वाचं आहे. ज्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स नसतो अशा मुलांना मुली एकदा दोनदा ठीक आहे हँडल करू शकतात. पण दरवेळी असंच होत असेल, की भाई इसमें तो कुछ कॉन्फिडेंस ही नहीं है, तो मैं क्यों एंटरटेन करू? मी काय बोलू याच्याशी? असं पण व्हायला लागतं. सो तुम्ही जर का कॉन्फिडंट नसाल, तुमची गाडी नीट धावणार नाहीये. सो प्लीज कॉन्फिडन्स वाढवा. कॉन्फिडन्स कसा वाढवायचा याचा सुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. पण पुन्हा एकदा सांगते, प्लीज स्वतःला भारी समजा, तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला भारी समजेल.
तुमचा ओव्हरऑलच फॅशन सेन्स, ड्रेसिंग सेन्स, तुमची मेंटल मॅच्युरिटी यांना जरासं छान चार्ज करा, अपडेट करा स्वतःला. तुम्ही भारी असाल ना बघा, मुलींची रांग लागेल तुमच्या पुढे. आणि अशी मी बरीच मुलं पाहिली आहेत जी इतकी स्मार्ट आहेत, म्हणजे छान ड्रेसअप होतात, छान त्यांची पर्सनॅलिटी आहे, बोलण्याची पद्धत खूप छान आहे. मुली अक्षरशः लाईन मारतात आणि अशी मुलं मुलींना रिजेक्ट सुद्धा करतात. तुम्हाला वाटेल काही फेकतीये, नाही. अशी रिअल माणसं मी बघितलेली आहेत. सो मुलींना असं सगळं हवं असतं, पॅकेज हवं असतं बऱ्यापैकी. एकतर मुलींचं असं फार नसतं, की दिसायला वगैरे कसा. नीट राहणारी, स्वच्छ राहणारी, नीट आणि कॉन्फिडंट असणारी मुलं मुलींना आवडतात. कॉन्फिडन्स चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये असतो. हां, तुम्ही मस्करी जरी करत असाल, तरी तुम्हाला तो कॉन्फिडन्स असला पाहिजे, की या मस्करीने हिला राग येणार नाहीये. हां, सो प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. कॉन्फिडन्सने एक चेहऱ्यावर चार्म येतो. कि भाई ये मेरा बंदा कुछ भी कर सकता है मेरे लिए. ही जी फीलिंग आहे ना, ती यायला लागते. सो कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. तुम्ही जर का असे असाल ना, तर तुम्ही कितीही मग हँडसम असलात, तरी मुली रिजेक्टच करणार आहे बिकॉज झिरो कॉन्फिडन्स आहे. मी काय करू तुझं? हां, मला कोणाला ट्रेनिंग नाही देत बसायचं इथे. हां, असं होतं ते. सो अशी मुलं मुलींना नाही आवडत. त्याच्यामुळे ठीक आहे, सुरुवातीला तुमचं मन छान आहे किंवा एखाद्या मुलीला वाटलं, की ठीक आहे याला चान्स द्यावा. आणि तरी तुम्ही अंडर कॉन्फिडंटच असाल, नीट तुम्हाला नसेल कॉन्फिडन्स, बोलता येत नसेल छान, राहता येत नसेल छान, ट्रीट करता येत नसेल त्या पद्धतीने, तो वो छोड़ के ही जाएगी ना, ऐसे बंदे का क्या करूँ मैं? काय करणार आहे? सो म्हणून पण सोडून जातात. सो कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. आता कॉन्फिडन्समध्ये सुद्धा पुन्हा पहिली जी गोष्ट आहे ती मी रिपीट करेल, ओव्हर कॉन्फिडन्स नको. लिमिटमध्ये राहा. प्लीज लिमिटमध्ये राहा. कॉन्फिडन्स वाढवा आणि कॉन्फिडन्स कधी वाढतो माहिती आहे? पुन्हा तीच लाईन मी सांगेल, जेव्हा तुम्ही स्वतःवर खूप मनापासून प्रेम करता. कधी-कधी आरशात स्वतःला बघायचा आणि विचार करायचा, की एखाद्या मुलीने मला का हो म्हणावं? काय असं माझ्यामध्ये? मन फक्त छान असून चालत नाही. बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या असतात. कारण मनापर्यंत पोहोचण्याआधी बाकी गोष्टी दिसतात, ऐकू येतात, कळतात, समजतात. सो त्यामुळे मनाच्या आधी या सगळ्या गोष्टी फार, फार, फार मॅटर करतात. तुम्ही पण कसं एखाद्याचा चेहरा बघून इम्प्रेस होता, की नाही किती सुंदर मुलगी आहे, किती संस्कारी आहे, किती गुणी आहे, किती भारी आहे. सो मन लास्ट कळतं आपल्याला. आधी या सगळ्या गोष्टी समोर येतात. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढवा. बऱ्याच मुलांमध्ये कॉन्फिडन्स नसल्यामुळे आहे ना, त्यांचं बोलताना ततमम व्हायला लागतं मुलींशी. असं व्हायला लागतं. चालताना सुद्धा ना काहीतरी विचित्र पद्धतीने तुम्ही चालताय आणि जे नाही आवडत आहे. मुली खरंच सगळ्या गोष्टी फार नोटीस करतात बिकॉज अख्खं आयुष्य तुमच्यासोबत घालवायचंय किंवा एक रिलेशन ठीक आहे, छान टिकलं तर ते आयुष्यभर न्यायचंय. सो मग मी जरा विचार करणारच आणि जेव्हा मनाला एखादी छान गोष्ट वाटते, तेव्हा आपण ऑफकोर्स ती गोष्ट स्वीकारतो. सो तुम्ही बऱ्यापैकी चांगलं वागणं महत्वाचं आहे. तुम्हाला आयुष्यात मुलगी हवी असेल, तर प्लीज स्वतःच्या आधी प्रेमात पडा. स्वतःमध्ये छान बदल करा. स्वतःला ग्रो करा. बहुत पैसे कमाओ अच्छा मार्गाने, चांगल्या मार्गाने आणि प्लीज कॉन्फिडन्स वाढवा. जेव्हा तुमच्याकडेही पैसा येईल ना स्वतःच्या मेहनतीचा, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल. थोडे पैसे आपल्या ड्रेसिंग सेन्सवर, स्किनवर, हेअरवर जरा खर्च करा. खूप जमत नसेल, खूप पैसे कमवून स्टायलिश ठेवा एक जो तुम्हाला छान ड्रेसअप करेल. लेकिन येस, या सगळ्या गोष्टीसुद्धा फार मॅटर करतात आणि खूप मुलांनी म्हणजे बऱ्यापैकी मुलांनी मलाही रिजेक्ट केलं असावं असं मला वाटतं. नाही केलेलं ॲक्चुअली, पण केलं पण असेल माहीत नाही. पण जो कुछ भी हो, मैं अपने ऊपर क्यों आऊ? मी तुमच्यावर येते. सो असं काहीसं तुम्ही वागत असाल त्यामुळे असं होत असेल, की मुली तुम्हाला सोडून जात असतील. अति चांगलेपणा असेल तर ते बोर व्हायला लागतं. बोर इन द सेन्स की काय यार हे? कंटाळा आलाय म्हणजे काहीच असं नाही हे करत आहे. त्रासदायक मुलं हवी आहेत का? नाही. पण ना काय असतं ना मुलींना फार सवय नसते अति प्रेमाची वगैरे. म्हणजे आता काही मुलींचे घरचे खूप जास्त लाड वगैरे करायला लागलेत. थोडा जमाना बदललाय. पण बऱ्याच मुलींनी बराच स्ट्रगल पाहिलाय. घरचे म्हणतील तसं वागायचं. कॉलेजमध्ये सुद्धा तेच, सगळीकडे तेच, तेच, तेच. सो एक अतिप्रेम असं झेपत नाही बऱ्याच जणांना. माझा सुद्धा हाच इश्यू आहे. अतिप्रेम कोणीतरी करायला लागलं, की मला झेपत नाही. अरे, मी काय काय रिएक्ट करू? मला सवय नाही या सगळ्या गोष्टींची. सो असे काहीसे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे तुम्हाला रिजेक्शन्स मिळत असतील. पण मला असं वाटतं या व्हिडिओनंतर जरा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. मी म्हणेल, की मुलींना वगैरे इम्प्रेस करण्याआधी स्वतःला इम्प्रेस करा. आरशात तुम्ही स्वतःला पाहिल्यानंतर वाटलं पाहिजे,
काय भारी माणूस आहे यार हा, असं वाटलं पाहिजे. सो प्लीज तुमची पर्सनॅलिटी भारी बनवा, सगळेच पर्सनॅलिटी भारी बनवा, अति करायला जाऊ नका. आणि एक मुलगी गेली तर बाकी पण मुली येऊ शकतात आयुष्यात, हा कॉन्फिडन्स ठेवा. की गेली एक म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही. इट्स नॉट अ बिग डील. आपल्या भारत देशाची आणि जगाची सुद्धा लोकसंख्या खूप 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 जास्त आहे. सो कोई ना कोई तो मिल ही जाएगी. पण तुम्हाला जर का कोणीतरी बेस्ट हवं असेल, तर तुम्ही बेस्ट बनणं महत्वाचं आहे. स्वतःवरून इतरांना जज करा. आधी स्वतःच्या प्रेमात पडा, तेव्हा कोणीतरी तुमच्या प्रेमात पडेल. आणि काही वाईट नाहीये याच्यामध्ये रिजेक्शन्स मिळाल्यानंतर. तुम्हाला प्रत्येक वेळी समजत जाईल, की या मुलीने का रिजेक्ट केलं, चला यामध्ये मी सुधारणा करेल. सो असं करत-करत एक दिवस तुम्ही इतके भारी व्हाल, की अशी रांग लागेल मुलींची तुमच्या पुढे. आणि अशी मी बरीच मुलं पाहिली आहेत, की ज्यांच्या मागे मुली वेड्या आहेत, क्रेझी आहेत, खूप, खूप, खूप. सो बी द वन ज्याच्या मागे अशा मुली क्रेझी होतील. कामयाब बनो, लडकियाँ खुद तुम्हारे पीछे चलकर आएंगी. बराच कॉन्फिडन्स मीही तुम्हाला देऊन झालेला आहे. चला, तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा, तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.